एकत्र ज्या गाड्या पळाल्या सेमीमध्ये त्या नव्हत्या यायला पाहिजेत. म्हणजे मला पण वाईट वाटतं का ज्या बैलाला ज्या नंदीला मी शुभेच्छा दिल्या त्या नंदीने किमान म्हणजे 1 नंबर हो नाही हो पण गुलालात राहायला पाहिजे होता. जर सेमी पास केलीच ती तर फायनल मारलीच ती, कारण की दोघे पळण्याच्या जिद्दीचे बादशाह आहेत. मित्रांनो, चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्या मथुरने फायनलचा गुलाल घेतला आहे. जेवढी मोठी मैदान झाली त्या मोठ्या मैदानामध्ये मथुरनं केव्हाच नाराज नाही झालं. मित्रांनो, विशेष म्हणजे दादा एवढे कंटाळलेले आहेत तरी पण आपल्याला वेळ देतात, याबद्दल दादांचं धन्यवाद. दादा, काय दिवसभर पूर्णरित्या कंटाळलेला चहावर आहात नुसते? आज जो पेडगावकरांचा हिंद केसरी मैदान, भव्य दिव्य असा सोहळा, शर्यती क्षेत्राची पंढरी, या पंढरीमध्ये, या पंढरीच्या नगरीमध्ये मला पळायला भेटला. माझ्या मथुरला न माझ्या देवाला आज पुन्हा एकदा या हिंद केसरी मोठ्या मैदानामध्ये गुलाल भेटला. जेवढे चाहते असतील त्याच्या विश्वासावर त्याच्या जो पल बघायला आलेले होते त्यांना कुठेच नाराज नाही केला. प्रत्येकाला खुश करून आज जेवढे मथुर चाहते असतील आज त्यांनी त्याच्या पलाच्या जोरावर त्यांना खुश केलं म्हणजे या मैदानामध्ये. आणि कुठेतरी असं कधी मानतो खाली पाडून नाही देत. दादा, केव्हा असं वाटतं का बैलगाडी क्षेत्रात येऊन सार्थक झालं आणि एक प्रकारे दुसरीकडे एवढे असतं तर जेवढे चाहते निर्माण झालेत आणि एवढे प्रेम करणारी जनता आहे ती नसती मिळाली, नसती भेटली. हा क्षेत्र बघा, कोणत्याही क्षेत्रात उतरा, कोणत्याही क्षेत्र असू द्या, पण उतरल्यानंतर आपली मेहनत, काबाड कष्ट, त्याच्यानंतर प्रामाणिकपणा आणि एखादी जी आपल्याला देवाने दिलेली गोड गिफ्ट असते आपल्या आयुष्यामध्ये, त्याची आपण चांगल्यापैकी केअर करून, मेहनत करून त्याला आपल्या घरगुतीच्या फॅमिली मेंबरसारखा ठेवणं, तर कोणत्याही गोष्टीची चिटिंग न करणं, तर नक्कीच यश प्राप्त होतं. मी आता इथे सेल्फी काढायला आले, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दिसते की दादांसोबत एक सेल्फी काढायची, बस बाकी काही नाही. म्हणजे सकाळपासून तेच वाटतं. आणि विशेष म्हणजे नाराज नाही केलं तुम्ही कोणाला? नाराज नाही करत मी, सगळ्यांसोबत फोटो काढतो. जेवढा माझ्यात सहनशक्ती आहे तेवढा मी करत राहतो त्यांच्यासोबत. पेडगावचा डोंगर आज पूर्ण 100% भरलेला, जवळपास नाही म्हटलं 2 ते 2.5 लाख प्रेक्षक डोंगरावरती आले. 80 ते 90 मध्ये बघा, अख्ख्या सेमी बघा, या सेमी बोलतोय सॉरी, गट बघा, आणि 80च्या 90च्या त्या टायमाच्या त्या गटातल्या व्हिडिओ बघा तुम्ही. ते प्रेक्षकांचा जो पूर्ण गर्दी आणि गच्च भरलेली अशी जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असेल, जेवढे प्रेक्षक असतील, जेवढे ग्रामस्थ असतील, सगळ्यांनी ना, जेव्हा मी आलो गटाला पळायला चाललेलो मथुरला घेऊन, मी गाड्यावर होतो, अच्युत मी होतो, मला असं वाटलं ना म्हणजे आपण जणू काय फायनलच जिंकलो. गट बी पळालो नव्हतो आपण. म्हणजे मला वाटतं वरून जी पब्लिक आली ती खालीपर्यंत गेलेली. अक्षरशः ज्यावेळेस नंबर टाकायचे होते त्यावेळेस मला वाटतं समालोचकांनी पुकारलं, गाडी जरा राहुल दादा बाहेरच ठेवा, म्हणजे नंबर टाकायला तिथे येतो, म्हणजे प्रेक्षक एवढे होते म्हणून. आता आपला हा क्षेत्र बघा, प्रत्येकाला सांभाळून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, तर हे क्षेत्र टिकेल. आज काय प्रेक्षक आहेत, चाहता आहे वर्ग, ते शेवटी चाहते आहेत, ते त्यांची मनमानीच करणार आहेत, ते काय ऐकणार नाही. मग आपण ठरवलं पाहिजे, आपण आपला नंदीवर प्रेम करणारे सगळे लोक आहेत, मग त्यांना आपण सांगायला पाहिजे बाबा एक साईडला आहे, आपल्या मुलं कोणाला लागायला नको, इजा नको व्हायला, त्रास नको व्हायला, त्यासाठी मी पण सुद्धा जात नाही तिथे. सेमीफायनल 2 मध्ये अटीतटीची लढत होती, त्या लढतीबद्दल काय सांगाल? नाही, भावाभावांचे लढत असं बोलू शकत नाही मी, जी म्हणजे नव्हती यायला पाहिजे. एकत्र ज्या गाड्या पळाल्या सेमीमध्ये त्या नव्हत्या यायला पाहिजेत. म्हणजे मला पण वाईट वाटतं का ज्या बैलाला ज्या नंदीला मी शुभेच्छा दिल्या त्या नंदीने किमान म्हणजे 1 नंबर हो नाही हो पण गुलालात राहायला पाहिजे होता. जर सेमी पास केलीच ती तर फायनल मारलीच ती, कारण की दोघे पळण्याच्या जिद्दीचे बादशाह आहेत. बरोबर. आणि एक प्रकारे पेडगावकरांनी सुंदर असं मैदान पार पडलं, पंढरी म्हटली जाते. आज प्रत्यक्षात ते अनुभवायला मिळाली आणि ज्या मैदानाच्या शेजारी म्हणजे सातेवाडीच्या मैदानापासून सुरुवात झालेली मथुरची, आज तिथंच पुन्हा एकदा गुलाल घेतला.
आज सात्याईच्या आशीर्वादाने जाणवाईच्या पुन्हा एकदा आपण इथे गुलाल केला. आज याच मैदानामध्ये 3 गुलाल केले आपण, म्हणजे सलग 4 वर्षामध्ये 3 गुलाल केले. बरोबर. मग त्याच्यामुळे हा मैदान लक्की आहे माझ्यासाठी आणि आनंदाचा क्षण आहे. आज सगळे जेवढे नंदी पळाले आणि त्याच्यानंतर जे नंदी गट काढला, सेमी काढला, फायनलला राहिले, गुलाल केला, सगळ्या नंदींना माझ्याकडून शुभेच्छा. कारण की सगळे नंदी आपल्याला समान आहेत आणि ज्या नंदीने आज माझ्या भावाच्याच नंदीने 1 नंबर केला हरण्याने आणि दुसरा ज्या माझ्या वाईट कालामध्ये ज्या मथुरला साथ देणारा आणि हिंदकेसरी करणारा शिरसवाडीचा रायफल, आज त्या रायफलने सुद्धा 1 नंबर केला. त्याच्यामुळे आनंद आहे ना त्यांना मी शुभेच्छा सुद्धा देतो माझ्या वतीने, माझ्या मथुरच्या चाहत्यांच्या. दादा तुम्ही परवा वर्ष श्राद्धाला आलेला सरांच्या, एक प्रकारे सरांचा पण 100% आशीर्वाद मथुरवरती दिसतो कायम. सरांचा आशीर्वाद कायम होता ना कायम राहील. आणि जेव्हा सर त्यांची बोलण्याची भाषाशैली होती ती म्हणजे आज पण अंगावर शहारा मारतो. ते जे बोलायचे आपल्या पलाच्या जोरावर त्या मालकाचं नाव रोशन केलं, असा हिंद केसरी मथुर, पेडगाव ते त्यांची ते बोलण्याची जी भाषाशैली होती ती पुन्हा असं वाटत नाही कोणाच्या तोंडातून ऐकायला भेटेल. बरं दादा, जास्त वेळ नाही घेत तुमचा. उद्या मथुर आम्हाला आदत मैदानात दिसेल का? कसं काही नाही, आज पलाला गुलाल कपाळ लागला, खुशी आहे याच्यामध्ये. दादा इथून पुढच्या कोणत्या मैदानात दिसेल आम्हाला मथुर? कसं काय? 11 तारखेचं बोललेलो आहे आणि त्या 11ला कितीला पडलेलं तिथे बोललेलो आहे. 61 फाटा सर्जा मथुर माळशिरसच्या मैदानात मथुर आपल्याला पळताना दिसेल. सर्जा आणि मथुर पळणार आहे. सर्जा, मथुर आणि विठ्ठल नाना हे तिकीट आपल्याला त्या मैदानात पाहायला भेटेल. धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल. जय श्री.